असणं फार गरजेचं आहे. जर अतिरिक्त खेळाडू नसेल तर इथे 2 धावींची पेनल्टी टीमला देण्यात येईल. 10च आहेत. 10वा बॅट्समन या. सर्वात अवघड परिस्थिती अशीच असते की टीम खेळायला बरोबर येत नाही. प्लेयर गोळा करणंच फार अवघड असतं. बॅट्समन बॉलर गोळा होतात परंतु मेंबर गोळा होणं फार अवघड असतं. स्वतः आता संघाचे संघनायकच संघ मालकच इथे येतील आणि टीमची नावं सांगतील. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मातोश्री 11 या संघाने प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सचिन बर्गे आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत आहेत आणि त्यांच्या समवेत डावखुरे शैलीचे बॅटर अंकुश लोहार. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय श्रीजा 11 गणेश अडवळे यांच्या माध्यमातून या संघाची केलेली बांधणी आणि खेळाडूंना एकत्रित आपण जर पाहिलं ना तर मंगलमूर्ती इन्फ्रा या संघाकडून आपण हे सर्वच म्हणजे खेळाडू जर आपण पाहिले तर मंगलमूर्ती इन्फ्रा याच नावाने नेहमीच आपण खेळताना पाहिलेत. परंतु आज श्रीजा 11 या नावाने हा संघ मैदानामध्ये दाखल झालाय. फिरोज पटेल संघाचे संघनायक आहेत. तर मातोश्री 11 नितीन अल्लाट अजय साळुंके आपण पाहतोय संघाचे संघनायक आहेत. ही संघाची बांधणी अशाच पद्धतीने केली जाते. आपल्याकडे चांगले गोलंदाज या 6 षटकांसाठी चांगले बॅटर या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून संघाची बांधणी केली जाते. कारण मोठी स्पर्धा आहे. जवळपास 2 लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेदरम्यान आहे आणि त्याच अनुषंगाने संघाची बांधणी केली जाते आणि प्रत्येक टीमला हे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जिंकण्याची पूर्णपणे आशा धावसंख्येमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न ते दोन्ही बॅटर करतील तर त्यांना रोखण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज देखील कशा पद्धतीने करतील. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कवरती करीम यांना आमंत्रित केलं जात आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या मैदानामध्ये आपण कित्येक म्हणजे आता जवळपास आजचा 11वा दिवस आहे आणि 11व्या दिवसामध्ये पहिल्या मॅचचा टॉस जिंकल्यानंतर प्रत्येक संघाने गोलंदाजीच करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु मातोश्री 11 या संघाने प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळेस कर्णधारांनी सांगितलं की हा निर्णय घेण्यामागचं कारण नक्की काय आहे. खेळपट्टी थोडीशी ओलसर आहे, ड्यू देखील आहे, त्यामुळे इथे फिरकीपटूंना ती साथ मिळणार नाही आणि त्याचा फायदा आम्हाला बॅटिंगसाठी होईल. लाईट्स प्ले पंचांचा इशारा येईल. मॅचला होईल सुरुवात. आजच्या दिवसाची सुरुवात. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी मात्र इथे भरकटली जाते. वाईट +4 अशा एकूण 5 धावा या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती. अच्छा सॉरी वाईट +1 सॉरी 4+1 अशा 5 धावा. धावसंख्येमध्ये 5 धावा इथे पूर्ण होत आहेत. टायमर सेट केला जाईल. पाच धावा इथे पूर्ण झाल्यात. पैकी चांगली झाली परंतु बॅकअप तिथे प्रामुख्याने पाहायला मिळाला नाही. पुढचा बॉल पहिल्या चेंडूवरती आलेल्या 5 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 6 षटकांची मॅच आहे. पुढचा बॉल अंकुश लोहार यांच्यासाठी. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑन बाउंड्रीला भेदत सीमारेषा पार अंकुश लोहार यांच्या बॅटमधून हा येतोय. देखना रुबाबदार दर्जेदार चौकार 4 धावेंसाठी. चांगला फटका इथे आपण पाहतोय जो खेळला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला ते पाहायला मिळेल. सरळ बॅटचा वापर केला आणि इनफिल्डच्या डोक्यावरून मिडॉनच्या डोक्यावरून हा चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने खेळण्यात आला. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच शैलीमध्ये. आता मात्र लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने
बॉलला खेळून काढलाय. सरळ बॅटचा वापर सातत्याने केला जातोय आणि बॅक टू बॅक चौकाराने इथे धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 13 धावा. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 13, 3-13. मातोश्री 11 या संघाकडून आघाडीच्या बॅटरने इथे धावसंख्येला आकार दिलाय. अंकुश लोहार त्याचबरोबर सचिन बर्गे. एका बाजूने आपण पाहिलं ना तर यंग टॅलेंट आहे, तर दुसऱ्या बाजूने तितकाच चांगला अनुभव आहे. सचिन बर्गे म्हटल्यानंतर जुनं जाणतं क्रिकेटचं विद्यापीठ म्हणून देखील या खेळाडूला ओळखलं जातं. खुल्या गटातील क्रिकेट असू द्यात, त्याचबरोबर 40+ लेजंड खेळाडूंचं क्रिकेट असू द्यात, या खेळाडूची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर तितक्याच मोठ्या प्रमाणात केली जाते. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, जाणून बुजून उचलून खेळलेला फटका आहे आणि त्याचा फायदा नक्कीच इथे बॅटरला होईल. 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 15. 15 रन्स ऑन अ बोर्ड. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे. 15 धावा आतापर्यंत झाल्यात. 4 चेंडूंचा खेळ जो पहिल्या षटकातील पूर्ण झालाय. 4 चेंडू झालेत. करीम थोडीशी महागडी गोलंदाजी करतायत, परंतु अंकुश पुन्हा एकदा इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक देखना फटका इथे खेळला जातोय. क्रिकेटचं सौंदर्य त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा टिपिकल पॉवर प्लेचा फटका अंकुश लोहार यांच्या बॅटमधून. चौकार 4 धावेंसाठी. चांगली फटकेबाजी या मैदानामध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते. अंकुश लोहार प्रत्येक चेंडूवरती जो प्रहार करतायत त्याचा नक्कीच इथे फायदा होतोय. वेगात धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. 19 रन्स ऑन बोर्ड. 19 धावा झाल्यात आणि प्रत्येक चेंडूवरती इथे मोठा फटका आहे. एक दुहेरी धाव वगळता प्रत्येक चेंडूवरती इथे चौकार 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 आलेले आहेत. 5 चेंडू झालेत. 5 चेंडूंमध्ये 19. या षटकातील अंतिम चेंडू, लास्ट बॉल. इथे देखील आडव्या बॅटचा वापर केलाय आणि त्यानंतर बॉलला पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमारेषेच्या पलीकडे. हा दर्जेदार आजच्या दिवसातील पहिला षटकार अंकुश लोहार यांच्या बॅटमधून 6 धावेंसाठी. सिक्सर. पहिल्या षटकामध्ये जी बॅटिंग आपल्याला प्रामुख्याने अंकुश लोहार यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 25 धावा पहिल्याच गोलंदाजाने खर्च केल्यात. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक सूरज गायकवाड. गणेश हडवळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा संघ आपण पाहतोय श्रीजा 11. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारी ही मंडळी आहे. म्हणजे अलीकडच्या काही स्पर्धा जर तुम्ही पाहिल्या ना तर श्रीजा 11 अथवा मंगलमूर्ती इन्फ्रा हा पाहायला मिळते. त्यांची चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग आपण त्यांची पाहिलेली आहे. सचिन बर्गे इथे बाद होत आहेत. नवीन बॅटर त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. सूरज करकरे. सूरज करकरे नवीन बॅटर मैदानामध्ये आहे. मातोश्री 11 या संघाकडून आपण खेळताना प्रामुख्याने पाहतोय. पुढचा बॉल इथे देखील बॅकफुटला गेले. बॉलला फोर्स केला. कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आहे. बॅकफुटला गेल्यानंतर वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर कव्हर पॉइंटच्या दिशेने हा चांगला फटका खेळून काढलाय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 27. 27 फॉर लॉस ऑफ 1. दुसरे षटक मैदानामध्ये सुरू आहे. 27 धावा आतापर्यंत झाल्यात. सूरज करकरे आणि त्याचबरोबर अंकुश लोहार. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पुन्हा एकदा आपण पाहतोय. इथे मात्र फुल टॉस.
आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळलाय. पंचांचा निशारा इथे आपण पाहतोय, जो बीमर आहे आणि बीमरचा इथे वापर केलाय पंचांनी, लगेचच इथे कळवलाय नो बॉल नो +1. आताचे एकूण 2 धावा, या मोफतच्या 2 धावा मिळतात. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 29. एक बॅटर बाद 29 धावा. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली, दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी, परंतु तिसऱ्या चेंडूवरती गोलंदाजाकडून झालेली चूक आणि आजच्या दिवसातील पहिल्याच मॅच मधील हा फ्री हिटचा चेंडू. उघडा डोळे आणि पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पुढचा बॉल, इथे देखील गती कमी केली. टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकस वळण घेतोय उजव्या यष्टीच्या बाहेर. फ्री हिटचा चेंडू मात्र इथे निर्धाव. 29 धावा आतापर्यंत झाल्यात. चांगल्या नियोजनामध्ये, चांगल्या आयोजनामध्ये संपन्न होणारी पहिल्याच पर्वातील एक आगळी वेगळी संकल्पना खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 मध्ये आपण प्रत्येक फॉर्मॅट या मैदानामध्ये पाहिलेला आहे. स्थानिक खेळाडूंसाठी, 40+ लेजंड खेळाडूंसाठी, त्याचबरोबर ऑल इंडिया ओपन गटासाठी देखील वेगवेगळी आणि भरघोस अशी पारितोषिक असलेली स्पर्धा खडकवासला प्रीमियर लीग. पुढचा बॉल, पुन्हा एकदा फुल टॉस, आडव्या बॅटने योग्य ती दिशा आणि त्यानंतर धावसंख्येची बिघडलेली दशा. आस्था बिलकॉन मॅक्सिमम हा चौकार आपण पाहतोय 4 धावेंसाठी, 4 रन्स. दुसरं षटक सुरू आहे. थोडीशी भरकटलेली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजाने इथे धावा खर्च केल्या आहेत. सूरज गायकवाड पुन्हा एकदा सज्ज होतील. अंकुश पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. कधी कधी आपण म्हणतो की एखादा फुलटॉस बॉल देखील मारता येत नाही, त्यासाठी तो बॅटर ते चेंडूसाठी तयार नसतो असंही म्हणता येईल. कारण कधी कधी आपण म्हणतो की अनइवन बाउन्स येतो, तर कधी कधी फुलटॉस चेंडू देखील खेळताना कुठेतरी अडचणी येतात. कित्येक वेळेस आपण बघितलं की फुलटॉस चेंडूवरती विकेट्स देखील प्राप्त होतात. धावसंख्या 34, एक बॅटर बाद. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. थोडंसं फंबल होत आहे आणि त्याचा फायदा 2 धावा इथे सूरज करकरे यांच्या खात्यामध्ये जोडल्या जातात. 2 षटकांचा खेळ संपला जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मातोश्री 11 या संघाची धावसंख्या होतीये एक बॅटर बाद 36 धावा. 36 फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 36 धावा. थोडीशी महागडीच गोलंदाजी झाली आहे. पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहिलं असाल जवळपास 25 धावा आल्या. या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर 11 धावा सूरज गायकवाड यांनी खर्च केल्या आणि धावसंख्येमध्ये जी वाढ करण्याचा प्रयत्न केला गेला त्यामध्ये देखील यश इथे प्राप्त होते आहे. सूरज करकरे मॅन फ्रॉम महाड. अंकुश लोहार इथे आपण पाहतोय 8 चेंडूंमध्ये 25 धावेंवरती नाबाद आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती फिरकीचा जादूगर म्हणून ज्या खेळाडूला नेहमीच सातत्याने आपण खुल्या गटामध्ये पाहिलाय, सत्यम चौधरी गोलंदाजी मार्कवरती येतात. लेदर बॉलचा देखील चांगला अनुभव या खेळाडूकडे आहे आणि चेंडू वळवण्याची ताकद आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मातीच्या खेळपट्टीवरती खेळता, ज्यावेळेस थोडंसं गवत त्या खेळपट्टीवरती असं, त्यावेळेस अशा गोलंदाजांना ही खेळपट्टी फार साजेशी आहे. सत्यम चौधरी या खेळपट्टीवरती कशा प्रकारे गोलंदाजी करतायत ते देखील पाहणं फार गरजेचं आहे. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर संघनायकांनी त्यांच्यावरती ती जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी कशा प्रकारे इथे पेलतील याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. पॉवर प्लेची षटकं संपली आहेत. बघूया येणारी 24 चेंडू कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. सत्यम चौधरी गोलंदाजी मार्कवरती आहेत. तर स्ट्राईकला अंकुश लोहार. पहिलाच बॉल उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न फसतोय. कुठेतरी चेंडू थांबून येतोय. बॅट वेगात फिरवली गेली आणि ज्यावेळेस सचिन बर्गे यांनी सांगितलं की विकेट थोडीशी ओलसर आहे त्यामुळे चेंडू थांबून येईल, इथे फिरकीपटूंना साथ मिळणार नाही. परंतु पहिल्या चेंडूवरती तर मिळाली आहे, परंतु दुसऱ्याच बॉलवरती स्विच हिटचा देखना फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आस्था बिलकॉन मॅक्सिमम षटकार 6 धावेंसाठी.
आता मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहिलं असाल अंकुश लोहार कशा प्रकारे इथे फटकेबाजी करतायत आणि या बॅटरकडे ती क्षमता आहे. 10 चेंडूंमध्ये 31 धाव्यांवरती नाबाद आहेत, तर धावसंख्या सांघिक होतीये 42. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न, मिस टाइम. स्वतः गोलंदाज चेंडू खाली इथे येतील. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि त्याच प्रयत्नामध्ये अंकुश लोहार इथे बाद होतील. Battery.ai दुसरी विकेट इथे गमावली जाते. दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. अंकुश लोहार इथे बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. मॅन फ्रॉम एरवडा किरण बेरड. संघाची बांधणी करत असताना तुम्ही बघितलं असं काही चाकणचे खेळाडू आहेत, खेडचे आहेत, काही पिंपरी चिंचवड आहेत, तर काही आपण पाहतोय महाडचे आहेत, काही एरवड्याचे आहेत. आणि ऑल इंडिया ओपन गटामध्ये ज्यावेळेस तुम्हाला खेळायचं ना, तर सर्वोत्तम खेळाडू आपल्या संघामध्ये समाविष्ट करणं हे फार गरजेचं असतं. कारण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी संघाची बांधणी त्याच पद्धतीने करावी लागते. टॉप ऑर्डर बॅटर, मिडल ऑर्डर, स्लॉग ओव्हरमध्ये खेळणारे बॅटर, त्याचबरोबरीने चांगले गोलंदाज प्रामुख्याने संघामध्ये समाविष्ट केले जातात. इथे देखील टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेतोय किरण बेरड. एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणारा हा बॅटर आहे. कित्येक वर्ष या देखील खेळाडूने आपल्या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर करायला लावलेली आहे. परंतु सत्यम चौधरी ज्या पद्धतीने चेंडूला वळवतायत ते वळण थोडंसं अवघड काम किरण बेरड यांचं देखील करते. 42 धावा झाल्यात. 2 बॅटर बाद आहेत. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूला वळतोय. चांगली गोलंदाजी इथे सत्यम चौधरी यांची. फक्त 6 धावा, 1 षटकार आला, 1 विकेट इथे मिळवली आणि बाकीचे चेंडू मात्र इथे निर्धाव स्वरूपात हाताळले जात आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर 42 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी इथे सत्यम चौधरी यांची आपल्याला पाहायला मिळाली आहे. कुठेतरी सत्यम चौधरी पुन्हा एकदा श्रीजा 11 या संघाला कमबॅक करून देणारे षटक हाताळतात. तर बघूया बाकीचे गोलंदाज कशा प्रकारे इथे कामगिरी करतील. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. अजून एक नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती इथे सज्ज केले जातील. पुन्हा एकदा फिरकूपटूलाच इथे आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातोय. डावखुऱ्या शैलीचे एक शैलीदार गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. कृष्णा त्रिपाठी. कृष्णा त्रिपाठी इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. वैयक्तिक पहिलं, संघासाठी 4थं षटक. पहिलाच बॉल बॅकफुटला गेलेत आणि त्यानंतर बॅकफुट पंच. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल इथे प्राप्त होतीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 43 धावा. 43. 4थं षटक सुरू आहे. धावसंख्या आपण पाहतोय 43. 2 बॅटर बाद. पुढचा बॉल. पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची मोठी एज आणि त्याच दरम्यान पहिली थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. 2 धावा पूर्ण आहे. तिसरीचा प्रयत्न केलाय आणि तिसरी धाव देखील इथे पूर्ण होते. बॅकअप इथे कुठेतरी कमी पडतोय आणि त्याच दरम्यान आलेल्या 3 धावा. 3 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 46. 2 बॅटर बाद. 4थं षटक सुरू आहे आणि 46 धावा. 46 धावा झाल्यात. 2 बॅटर बाद आहे. चांगली गोलंदाजी इथे कृष्णा त्रिपाठी यांची आपण पाहतोय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये बॅटर क्रमांक 3 इथे होतील बाद.
स्लिप कॉर्डन मध्ये इथे झेल टिपला जातोय. चांगली विकेट इथे प्राप्त होतीये. Battery.ai विकेट क्रमांक 3 डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हेलियन. पण धावा येताना पाहिल्या, त्यामध्ये अंकुश लोहार यांच्या बॅटमधून चौकार षटकारांचा वर्षाव आपण पाहिला. परंतु ज्यावेळेस पॉवर प्लेची षटकं संपली त्यानंतर फिरकीपटूंना आमंत्रित करण्यात आलं. सत्यम चौधरी नंतर कृष्णा अप्रतिमरित्या गोलंदाजी करतायत. एका बाजूने उजव्या शैलीचा शैलीदार गोलंदाज तर दुसऱ्या बाजूने लगेच लेफ्ट आर्म गोलंदाजाला इथे आमंत्रित करण्यात आलं. आणि क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं ना तर प्रॉपर टेस्ट क्रिकेटचं क्षेत्ररक्षण लावण्यात आलं. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवणं हे देखील फार मोठं चॅलेंज आहे गोलंदाजासाठी. कारण त्याच पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागते जसं क्षेत्ररक्षण सजवलंय त्याचप्रमाणे. अन्यथा विकेट अथवा धावा रोखणं फार अवघड असतं. परंतु कृष्णा एवढे मातब्बर आहेत की त्यांनी तिथे स्लिपमध्ये खेळाडू लावला आणि अगदी त्याच्याच हातामध्ये जाऊन चेंडू विसावला देखील. विकेट प्राप्त होते. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अमरनाथ गोरे उर्फ सोन्या, डावखऱ्या शैलीचा एक विस्फोटक बॅटर. पहिलाच बॉल हलक्या हाताने सरळ बॅटने शरीरापासून चेंडूला वेगळं केलंय. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. मिडऑफ मधले क्षेत्ररक्षक येतील, चेंडू अडवतील. तुर्तास घेतलेली एक धाव, धावसंख्येत 1 ने वाढ. अमरनाथ गोरे यांनी एका धावेने आपलं अकाउंट ओपन केलं तर सांघिक धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 47. 3 बॅटर बाद. चौथं षटक सुरू आहे. पुढचा बॉल सफल झाले परंतु सफल नाहीयेत. शरीरावरती चेंडू आदळला. थोडंसं हलकंसं अपील इथे गोलंदाजांनी केलं, परंतु अजय आवळे सर आणि त्याचबरोबर अक्षय निर्मल सर तटस्थ भूमिकेमध्ये दिसून आले. कुठल्याही प्रकारचा धोका बॅटरला नसेल, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 47 धावा झाल्यात. पुढचा बॉल इथे देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वाह, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र फिरकीपटूंच्या विरोधात आक्रमण चढवणं थोडंसं चॅलेंजिंग आहे. मागच्या 2 षटकांचा जर विचार केला ना तर मागच्या 2 षटकांमध्ये 11 धावा आल्यात आणि 2 विकेट प्राप्त केल्यात. श्रीजा 11 या संघाने कुठेतरी कमबॅक आपल्या संघासाठी केलंय. त्या दोन्ही गोलंदाजांनी, सत्यम चौधरी असू द्यात किंवा कृष्णा त्रिपाठी असू द्यात, अप्रतिम अशी गोलंदाजी. 47 धावा, 4 बॅटर बाद. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सत्यम चौधरी. फिरकीपटू पुन्हा एकदा आमंत्रित केले जातात. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ताकद आहे, ती क्षमता आहे आणि त्याचमुळे संघनायकांनी पुन्हा एकदा ती जबाबदारी सत्यम चौधरी यांच्यावरती सोपवली आहे. शाईकला अमर गोरे, नॉन स्ट्राईक एंडला किरण बेरड. 4 षटकानंतर 47, अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल, पहिलाच बॉल इथे मात्र वळण घेतलं आणि त्याच वरती प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 48. 48 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. 48 धावा, 3 बॅटर बाद. 48 धावा झाल्या, 3 बॅटर बाद आहेत. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. सत्यम चौधरी आता मात्र सरळ बॅटचा वापर केला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. अगदी मैदानाच्या दिशा बाहेर हा खेळलेला खणखणीत चौकार. आस्था बिलकॉन चौकार 4 धावेंसाठी. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 52. 3 बॅटर बाद. 50ची पार धावसंख्या झाली आहे. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. किरण बेरड पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. मिस टाइम स्ट्रोक.
क्षेत्ररक्षक ओ थोडीशी काळजी घ्या, थोडीशी काळजी घ्या. अशा वेळेस तुम्हाला एकमेकांना कॉल देणं फार गरजेचं आहे. आज जर तुम्ही बघितलं तर तुम्ही खुल्या गटातलं क्रिकेट प्रोफेशनल क्रिकेट तुम्ही खेळताय, त्यामुळे अशा चुका होता कामा नयेत. थोडीशी काळजी घ्या. प्रवीण उभे जरा लक्ष द्या नक्की काय तिथे घडलंय ते बघावं लागेल, कारण ज्यावेळेस अशा जेलचा प्रयत्न केला जातो, दोन खेळाडू एकमेकांना ज्यावेळेस धडक घेतात, त्यावेळेस मात्र थोडीशी दुखापत होतेच. ऑल इज वेल. ओके चला, ते झाले, तयार झाले. लगेच पाणी पिऊ नका फक्त. चुकीचं क्षेत्ररक्षण इथे आपण बघितलंय. चौकाराने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 56 धावा, 3 बॅटर बाद. ही नशिबाची साथ मिळाली आहे. कदाचित दोघांनाही झेल झाला असता, परंतु दोघात तिसरा आणि आता सगळं विसरा. धावसंख्या 56, 3 बॅटर बाद, 56 धावा, 5वं षटक सुरू आहे. किरण बेरड यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार. 8 चेंडू आतापर्यंत खेळलेत, 11 धावेंवरती ते नाबाद आहेत. त्यामधल्या आत्ताचे आलेले 2 चौकार आहेत, म्हणजे 6 मध्ये बघायला गेलं तर 3च धावा होत्या 6 बॉलमध्ये. पुढचा बॉल सत्यम चौधरी यांचा. थोडाशी वेट अँड वॉच आणि त्यानंतर हा खेळला जातोय. आस्सा बिलकॉन मॅक्सिमम षटकार 6 धावेंसाठी. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. आता मात्र किरण बेरड यांच्या बॅटमधून आपण षटकार येताना पाहिला आहे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 62 धावा. 62 धावा, 3 बॅटर बाद आहेत. कधी चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर नवीन चेंडू दिला जाईल. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 62 धावा झाल्यात. आता मात्र किरण बेरड सत्यम चौधरी यांच्या विरोधात आक्रमण चढवतात. मागच्या षटकामध्ये सत्यम चौधरी यांनी किरण बेरडला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु आता किरण बेरड आपला क्लास दाखवतायत आणि याच फटक्यांसाठी किरण बेरड यांची ओळख आहे. थोडी वेळ वाट पाहिली, परंतु आता वाट लावण्याचं काम इथे केलं जात आहे. 62 धावा झाल्यात. 5वं षटक सुरू आहे. फायटिंग स्कोर तर उभा केलाय. कदाचित विनिंग स्कोर कडे इथे वाटचाल असेल. 70 ते 75 धावा. 2 चेंडू शिल्लक आहे अजूनही. 70 ते 75 धावा या मैदानामध्ये फायटिंग स्कोर आहे. हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूला वळवला जातोय. फिरकीपटूंच्या विरोधात आक्रमण करणं हे थोडंसं अवघडच आहे. वेगवान गोलंदाजावरती तुमच्याकडे टायमिंग जर परफेक्ट असेल, गॅपमध्ये चेंडू धाडला तर तो चेंडू ट्रॅव्हल होतो वेगात, परंतु इथे तुमच्याकडे ताकद आणि नजाकत दोन्ही असणं गरजेचं. इथे देखील वेट अँड वॉच. शेवटपर्यंत चेंडूला पाहिलं, सरळ बॅटचा वापर केला आणि लॉंग ऑफ बाउंड्रीला भेदत पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे हा येईल चौकार. आस्था बिलकॉनचा चौकार 4 धावेंसाठी, 4 रन्स. बाद या मॅचच्या इनिंग ब्रेक मध्ये आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करणार आहोत आणि पुढचे दोन्ही संघ आपल्याला विनंती की लगेच आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. एका बाजूने यशवंत भाऊ स्पोर्ट्स फाउंडेशन शिरूर आणि त्यांच्या विरोधात सोमेश्वर अवेरा सिंधुदुर्ग. या दोन्ही संघांना विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस संपन्न करणार आहोत. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आपल्याला दिलेले जर्सी परिधान करून लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. षटक क्रमांक 6 गोलंदाजी मार्क वरती कृष्णा. पहिलाच बॉल अमर गोरे यांच्या बॅटमधून मिडविकेटच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. एकाच धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 67 धावा. अंतिम षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू अजूनही शिल्लक. एका बाजूने अमर गोरे तर दुसऱ्या बाजूने किरण बेरड. 67 धावा आतापर्यंत झाल्या. 3 बॅटर बाद आहे. प्रत्येक बॅटरने इथे धावा बनवण्याचा प्रयत्न केलाय,
आणि प्रामुख्याने जो संघनायकाने निर्णय घेतला बॅटिंगचा, त्याला साजेशी बॅटिंग देखील केली आहे. काही वेळ लागला, काही वेळेस आपल्याला आक्रमण करताना पाहायला मिळालं, काही वेळेस निर्धाव चेंडू देखील गेलेत, परंतु योग्य दिशेने वाटचाल बॅटर देखील करतात. पुढचा बॉल, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल आणि त्यावरती केलेला प्रहार हा देखील येईल. आस्था बिल्कॉन मॅक्सिमम षटकार, 6 धावा. वरती इथे प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या प्रयत्नामध्ये मिळालेलं यश देखील फार महत्वाचं आहे. षटकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 73, 3 बॅटर बाद. मिळालेल्या जीवदानाचा कसा फायदा उचलायचा आहे तो बरोबर किरण बेरड यांना ठाऊक आहे. झेल निसटल्यानंतर 2 षटकार आपण त्यांच्या बॅटमधून पाहिलेत. पुन्हा एकदा थोडासा वेगात टाकलेला चेंडू आहे आणि त्याच दरम्यान यष्टीरक्षक गणेश अडवळे आपण यष्ट्यांच्या मागे पाहतोय. चांगल्या पद्धतीने चेंडूला कलेक्ट करतायत. 73 धावा, 3 बॅटर बाद. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा शफल झालेत. उजव्या यष्टीच्या फार बाहेर जाऊन इथे लॉंग लेग आणि फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न तुर्तास इथे आणून पाडला जातोय. 1 धाव त्या दरम्यान मिळते आहे. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 74, 3 बॅटर बाद. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. किरण बेरड 14 मध्ये 28, तर अमर गोरे 3 चेंडूंमध्ये 3 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. अमर गोरे स्ट्राईकला सज्ज आहेत. इथे मात्र समोरच्या दिशेने खेळलाय. ताकद इथे पाहायला मिळते आणि बॉल देखील एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे. आस्था बिल्कॉनचा हा दर्जेदार चौकार 4 धावांसाठी. चेंडू आहे. 78 तर झाल्यात. बघूया या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील का रोखल्या जातील. 78 धावा झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा वा भाई वा. अमर गोरे यांच्या बॅट मधून त्यांचा ब्रँडेड हा षटकार 6 धावांसाठी. बॅटरी आस्था बिल्कॉनचा हा खणखणीत षटकार 6 धावांसाठी. सिक्सर. मातोश्री 11 या संघाने 6 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बॅटर बाद 84 धावा. एक मोठी धावसंख्या तर उभी केली आहे. तर श्रीजा 11 या संघाला 85 धाव्यांचं आव्हान इथे उभं केलंय. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन यशवंत भाऊ पाचंगे, स्पोर्ट्स फाउंडेशन शिरूर, आणि त्यांच्या विरोधात सावरेश्वर अवेरा सिंधुदुर्ग, या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय. एका बाजूने शिरूर तर दुसऱ्या बाजूने सिंधुदुर्ग. दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज होतील आणि त्याचा नाणेफेकीचा कौल आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपन्न करतोय. सिंधुदुर्ग संघाचे संघनायक आलेले आहेत. यशवंत भाऊ पाचंगे 11 संघाचे संघनायक. कॅप्टन चला मातोश्री 11 फिल्डिंग साठी लगेच जायचंय. वेळ एवढा वेळ मिळणार नाही. चला लवकर. सचिन बर्गे चला लवकर प्लीज. आपल्याला विनंती आहे की आपण लगेच इनिंग ब्रेक मध्ये अजिबात थांबणार नाहीये. एकदा बॅटिंग तिथे झाली की लगेच फिल्डिंगला आपल्याला आतमध्ये जायचंच आहे. जेवढे तेवढे घेऊन जा. लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांना विनंती आहे लगेच मॅच सुरू करून घ्या.
यशवंत भाऊ पाचंगे 11 टीमचे कॅप्टन. ग्राउंड्समन कुठे असतील कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. काय पाहिजे रे? अरे मग इथंच मागायचं, तू पण तिकडे जाऊन त्याचं काम चालू आहे. हे दे रे बॉल इथं, तू इथे येऊन घेत जा. नाही तर हा मग थांब तिथं, जा जा मी देतो. पाचंगे 11 संघाचे संगणक इथे आलेले आहेत आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग सावरेश्वर अवेरा सिंधुदुर्ग या दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या बरोबर आलेले आहेत. टॉस आपण लगेच संपन्न करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. हॅलो, चला पुढील मॅचचा टॉस संतोष पवार यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल संपन्न करतोय. या भागातील एक लेजेंडरी खेळाडू संतोष पवार आज वेळेत वेळ काढून आलेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. चला पहिल्या यशवंत भाऊ पाचंगे 11 संघाचे संगणक आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग पुढील मॅचचा टॉस इथे आपण संपन्न करतोय. चला यशवंत भाऊ पाचंगे 11 या संघाला बोलण्याची संधी मिळते आहे. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन असा कॉल होता आणि अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन हाच कॉल येतोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पहिलीच मॅच खेळायची आहे. काय निर्णय असेल? प्रथमतः आम्ही फिल्डिंग करू. थोडंसं सकाळचं वातावरण आहे त्यामुळे फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. यशवंत भाऊ पाचंगे 11 शिरूर या संघामधून असे कुठले खेळाडू आज आम्हाला खेळताना पाहायला मिळतील? आमच्यामध्ये अक्षय जराड, त्यानंतर अमोल गागरे, मधुर दुळे, वैभव, त्यानंतर नाशिकचे 2-3 प्लेयर आहेत. संघाची बांधणी करत असताना संपूर्ण महाराष्ट्रभरातून कानाकोपऱ्यातून संघाची बांधणी केली आहे. पुढच्या मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा आहे. सिंधुदुर्ग फार दूरवरतून संघ आला आणि आज सगळ्यात पहिल्यांदा तो संघ मैदानामध्ये आला. पहिल्या मॅचचा टॉस गमावलाय. प्रथमतः बॅटिंग करायची आहे. जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता आणि जो आलाय त्या अनुषंगाने किती धावांपर्यंत मजल माराल? आम्हाला टॉस जिंकायचं होतं पण आता काय करणार, टॉस हरलो आहे. पण आता आम्हाला प्रथम फलंदाजी करावी लागेल. 6 ओव्हरमध्ये आम्हाला 70 ते 80 धावा कराव्या लागेल. एवढ्या लांबवरचा प्रवास करून सर्व खेळाडू वेळेत आलेत. काय सांगाल हे नियोजन आयोजन याबद्दल काय वाटतंय? खूप चांगलं आयोजन आहे. ग्राउंड पण खूप सुंदर आहे. ग्राउंड बघून खेळण्याची अजून कॉन्फिडन्स वाढला आहे ग्राउंड बघून खेळण्यासाठी. आणि आमचे सिंधुदुर्ग सगळे यंग पोरगे आहेत. अजून कोण असे एक्सपिरियन्स मोठा प्लेअर कोण नाही आमच्या टीममध्ये. सगळे यंग पोरगे आहेत.
नक्कीच तुम्हाला देखील पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा आहेत. न्यूज फ्रॉम द सेंटर यशवंतभाऊ पाचंगे 11 शिरूर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः बॅटिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर सिंधुदुर्ग संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. काय घडेल दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहू, परंतु सुरू असलेली लढत दुसऱ्या डावामध्ये सुरू झाली आहे आणि लगेच आपण वळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रशांत आदवडे सरांबरोबर तिथे जॉईन होतोय. ओ टू कॉम बॉक्स प्रशांत आदवडे सर, धन्यवाद. थँक्यू शैलेश. मळब सरू दे नैराश्याचे, मेघ न उरू दे संकटाचे, घेण्या कबेत नितळ क्षितिजा, पंख फुटू दे नभ चैतन्याचे. चला घेऊया नवी उभारी, मरगळ टाकू झटकून सारी, रात्र काजळी करून दुरी, राखेमधून घेऊ उंच भरारी. 2026 तिमिराकडून तेजाकडे वाटचाल करूया. आणि काय फटका सजवलाय. डाऊन द ग्राउंड चेंडू सीमारेषा पार, आस्था बिल्कॉन षटकार. अतिशय दर्जेदार फटका, सरळ बॅटने खेळला होता, टायमिंग चांगलं होतं. बरोबरच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार, 6 धावाने धावसंख्येला येईल आकार. ऑन साईडला खेळायचं होतं, जोरदार फटका खेळायचा होता बॅट्समॅनला सौरभ शिंदे आणि त्याचबरोबर गणेश हडवळे. ही जोडी मैदानावरती धावपलका धाबा आहेत. 9-5 चेंडूचा खेळ आतापर्यंत आलाय. शंतनू गोलंदाजी मार्कवरती, जिंकण्याकरता एक मोठं आव्हान आहे. जबरदस्त सामना मातोश्री 11 आणि सीजा 11 या दोन संघादरम्यान. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शंतनू. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडूला केलाय हुक आणि आता 4 धाबा केल्यात भूक. आस्था बिल्कॉन चौका. अतिशय दर्जेदार बॅटिंग, सरळ बॅटने खेळ, अतिशय सुंदर फटका होता. अत्यंत चांगली बॅटिंग. त्यानंतर टप्पापर्यंत मिडस्टोनवरून चेंडू लेगस्टम्पच्या दिशेने जात होतो. उसळी घेणारा चेंडू हुक केलाय आणि या 4 धावांची भर या ठिकाणी पडेल. सौरभ शिंदे 12 मध्ये खेळतो. 4 चेंडूमध्ये 13 धाबा धाबलकावरती आहेत. रिक्वायर्ड रेट 14.40चा. महत्वाचा सामना मैदानावरती. battery.ai प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय अनिल भाऊ बाबुमकर, अमरदादा खेडेकर. 4 चेंडूमध्ये 12 धाबा आतापर्यंत सौरभच्या बॅटमधनं. असत चौधरी गोलंदाजी मार्कवरती. टेनिस क्रिकेट.in वरती आपण ही स्पर्धा पाहतोय. सकाळचं सत्र 11:18 झालेत. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानावरती पाहायला मिळते. आता खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 उद्याचा दिवस फायनलचा दिवस असणार आहे. अतिशय शानदार असं आयोजन. चॅम्पियन कोण बनणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळवायचं आहे. परंतु आजचा दिवस देखील महत्त्वाचा आहे. तो कोण गाजवणार आणि त्यासाठी ही लढत पाहणं गरजेचं आहे. आजच्या दिवसभराचा खेळ पाहणं गरजेचं असेल. रिक्वायर्ड रेट 14.40चा आहे. गणेश अडवळे 1 वरती खेळत आहेत. मातोश्री 11 नितीन अल्लाट टीमचे ओनर आहेत. सीजा 11 गणेश भाऊ हडवळे. यशवंत भाऊ स्पोर्ट पाचंगे स्पोर्ट फाउंडेशनची जी टीम आहे ती थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळेल. सावरेश्वर अबेरा सिंधुदुर्गवरून आलेला संघ आहे. यतीश वराडकर टीमचे ओनर आहेत. टप्पापर्यंत थोडा खाली राहणारा चेंडू आहे. अजय ओले या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा करते. धावपल दाबा 14.20 ची सरासरी. करंट रेट 14चा आहे. अतिशय महत्वाचा सामना खडकवासला प्रीमियर लीग 2025-26. पॉवरचे षटक अतिशय महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. असं चौधरी गोलंदाजी मार्कवरती. ऑफ टॉपच्या बाहेरचा चेंडू ओव्हर पिच होता. चेंडू खेळलाय मिड ऑफच्या डोक्यावरून ओव्हर द टॉप. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळते 4 आणि आता खणखणीत आस्था बिल्कॉन चौकार. ओव्हर पिच चेंडू भेटला तर बॅट्समन तुम्हाला सोडणार नाहीये. फुल टॉच चेंडूवरती बॅट्समन तुटून पडेल आणि तेच घडलं. गणेश हडवळे 5 वरती घेतो एका चौकारणीशी. तुटून पडला या चेंडूवरती. मिडापच्या क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये त्याचा फायदा घेतलाय. असं चौधरी. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू चौकार. धावसंख्या 18, बिनबाद 18. ऑन साइडला पूलचा फटका. चुकीला नाही माफी. रिकी पांटिंगची करून कॉपी. पूलची परिभाषा केली सोपी. आस्था बिल्कॉन मॅक्झिमम. आस्था बिल्कॉन मॅक्झिमम आपल्याला बघायला मिळालं मैदानावरती. असंच चौधरी गोलंदाजी मार्कवरती आहे. त्याची पिसं काढली जातात मैदानावरती. शानदार बॅटिंग.
गणेश चडवळे 11 वरती घेतोय, सौरभ शिंदे 12 वरती. अतिशय महत्वाचा खेळ. 24 धाबा धापलका वरती आहेत. 28 चेंडूमध्ये 61 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. असं चौधरीचे षटक आहे. कडक बसला प्रीमियर लीग का 2025-26 गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज असेल असं चौधरी. सरळ बॅटने खेळला चेंडू हवेमध्ये मिळवता क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये त्याच्या डोक्यावरून खेळला आणखीन एक दर्जेदार उत्तुंग फटका. ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागते हे गणेशला चांगलं माहिती आहे आणि त्यामुळे हा जबरदस्त षटकार त्याने खेचलाय ठोकलाय. आस्था बिल्टकॉन षटकार. शानदार बॅटिंग गणेश कडून. लाजवाब बॅटिंग करत असताना आस्था बिल्डकॉन चौकार. आस्था बिल्डकॉन षटकार मैदानावरती पाहायला मिळतं. चौकार षटकारांची आतषबाजी. मोठी धावसंख्या आहे. टार्गेट मोठं आहे तर गोलंदाजाला टार्गेट करणं देखील गरजेचं आहे. तेच करत असताना आघाडीचे दोन्ही फलंदाज गणेश अडवळे सौरभ शिंदे असं चौधरी. व्हाईट बॉल चौकार 2 षटकार. रिव्हर्सचा फटका खेळायचा तर टप्पा पडण्याचा चेंडू खाली राहिलाय आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षणी झालंय. चेंडू झाली सीमारेषा पार. 22चा इशारा पंचांकडून चौकार. आस्था बिल्डकॉन चौकार. नशिबाचा चौकार. फुलचे फटके आपण बघितले. आता काय घडलं बघा. ऍक्शन रिप्ले tenniscricket.in वरती बॅट्समन चकलाय कारण तो रिव्हर्सिव्ह खेळत होता. रचनात्मक बॅटिंग करायची होती. त्या बाजूला आपण बघितलं तर विकेट किपर ही चकलाय. तिथे अजून एक क्षेत्ररक्षक आहे फ्लाइंग स्लिपला. तोही चेंडू थांबू शकले नाहीये आणि 22च्या रूपाने या 4 धाबा बॅट्समन या ठिकाणी आहे मैदानावरती. गणेश 17 वरती घेतोय. 34 धाबा धापलकावरती. महत्वाचा सामना ऑन साइडला पुन्हा एकदा जबरदस्त तडाखा आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती मिड विकेट वरती आहे. झेल टिपला गेलाय. गणेशचा खेळ संपलाय. battery.ai विकेट. 17 धाबाकडून गणेश बाद झालाय. 34 धाबा धापलकावरती. महत्वाचा सामना. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. स्टंपच्या जवळून टाकला चेंडू. थोडासा दूर खेळला. दूरवरून खेळला आणि त्यामुळे चेंडू हवेत गेला. चेंडू आता पाहू शकता इथे बरोबर मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये. धक्का क्रमांक 1 गणेश बाद. battery.ai विकेट. टीम लगाएगी अपना जोर. battery.ai present Khadakwasla Premier League 2025-26 organized by अनिल भूमकर अमरदादा खेड़ेकर. 34 रन 1 विकेट के नुकसान पर ओवर दूसरा प्रगति पर है. आखिरी गेंद शेष. गेंदबाजी करने के लिए असद तैयार है सूरज गायकवाड़ न्यू बैटर. बहुत अच्छी गेंद थी. ड्राइव किया लॉन्ग ऑफ पर. खिलाड़ी है लॉन्ग ऑफ पर गेंद को फील्ड करेंगे. तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. 2 ओवर का खेल. ये ओवर बहुत महंगा था. 1 विकेट जरूर है लेकिन इसी ओवर में 18 रन असद चौधरी ने खर्च किए हैं. आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर नाउ स्कोर 35 for 1. वेलकम बॅक तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. स्पर्धेचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आज. चौथा संघ मैदानावरती कोणता असेल जो खुल्या गटामधून अखिल भारतीय स्तरावरून या ठिकाणी स्वतःला सिद्ध करेल, ज्याचा बोलबाला असेल, ज्याचा या ठिकाणी डंका वाजेल. 35 धाबा एका गटाच्या मोबदल्यामध्ये. 24 चेंडूमध्ये 50 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. शुजा 11 मातोश्री 11 2 मातबर संघ मैदानावरती. शंतनू आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. षटक अतिशय महत्वाचा है. खड़कवासला में मचेगा शोर. हर टीम लगाएगी अपना जोर. battery.ai प्रेजेंट खड़कवासला प्रीमियर लीग 2025-26 ऑर्गेनाइज्ड बाय अनिल भूमकर अमरदादा खेड़ेकर. और कॉम्बॉक्सन से गेंदबाजी करने के लिए शंतनु तैयार. रिवर्स भी खेलना चाहते थे. फिलहाल रैम शॉट इस बार ज्यादा सफलता नहीं मिली है और 1 रन का इजाफा. सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. तीसरा ओवर प्रगति पर है.
36 रन 1 विकेट के नुकसान पर। रिक्वायर्ड रेट 12.78 का है। गेंदबाजी कर रहे शंतनु, स्ट्राइकर एंड पर बैटर सौरभ शिंदे 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं। इंपोर्टेंट खिलाड़ी है, शानदार बल्लेबाजी करते हैं। 23 गेंदों में 49 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। पिंडी की जमा मंडी के फ्लाइंग थ्री पे गली पर एक खिलाड़ी पॉइंट है, इसके साथ एक्स्ट्रा कवर एक लॉन्गा पर खिलाड़ी तैनात है। ऑनसाइड पर लॉन्ग ऑन है, डीप मिड विकेट पर खिलाड़ी है, स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी, एक खिलाड़ी फाइन लेग पर। ऑनसाइड पर 4 खिलाड़ी है बैटर सौरभ शिंदे के लिए। ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। तीसरा ओवर प्रगति पर है, इसको 36 रन 1 विकेट के नुकसान पर। शंतनु अपनी बॉलिंग माप पर तैयार है। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर बिंदी। हेलिकॉप्टर, तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकलं या ठिकाणी यॉर्कर, तर मी खेळणार हेलिकॉप्टर। हेलिकॉप्टर उडाले आकाशात, लँड झाले प्रेक्षकात। षटकार, आस्था बिल्डकॉन षटकार। कमाल की बल्लेबाजी करे सौरभ शिंदे। 18 पर गेंदों 6 गेंदों का सामना किया। शंतनु के ऊपर हमला कर रहे हैं और हेलीकॉप्टर खेल दिया था। बेहतरीन स्ट्रोक था, शानदार टाइमिंग। ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। 20 गेंदों में 43 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। इंपॉर्टेंट मुकाबला है, शानदार खेल बीच मैदान पर। शंतनु गेंदबाजी कर रहे और देखो माके गेंद को खेल दिया। बल्ला घूमा, मैदान झूमा, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। आस्था बिल्डकॉन मैक्सिमम। शानदार स्ट्रोक, लाजवाब टाइमिंग। टप्पा ऑफ स्टंप के बाहर था, थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर खींच के मारा ऑन साइड पर, लेकिन सॉलिड मारा है। Excellent batting by Saurav Shinde is playing on 24, now score 48 for 1. तीसरे ओवर का खेल आखिरी गेंद शेष है। शंतनु गेंदबाजी कर रहे हैं। ऑफसेट पर खेलना चाह रहे थे, बीट में बल्लेबाज। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। आखिर गेंद पर बिंदी है, सूरज गायकवाड़ रखेंगे अपने पास स्ट्राइक। 3 ओवर की कहानी 48 1 विकेट के नुकसान पर है। रिक्वायर्ड रेट 12.33 का है। कहीं मच जाएगा, छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे। खड़क मसला प्रीमियर लीग 2025-26। टायमिंग घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका। 13 मिनिटं झालीत। वेळ देखील महत्वाची आणि खेळ देखील तितकाच महत्वाचा आहे। वेळ आणि खेळ कधी बदल याचा नियम नाही। टीम मीटिंग करू नका जास्त। मैदानावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झाला। धावबल का 48 ला 1, 18 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता। सौरभ शिंदे खेळतोय 24 वरती 9 चेंडूमध्ये। वेळ जास्त घेऊ नका, वेळ अत्यंत महत्वाची आहे। टाइम इज मनी। दिंदू कांबळेंना टोकलेल्या 46 धावा, अत्यंत प्रभावी कामगिरी केली होती। दर्जेदार बॅटिंग त्यानं केली होती। सौरभनं आक्रमक बॅटिंग करत असताना फुल हुक आणि त्याचबरोबर हेलिकॉप्टरचे स्ट्रोक खेळत दर्जेदार नेत्रदीपक बॅटिंग करत असताना सौरभ शिंदे तो 24 वरती आहे, 9 चेंडूमध्ये 24। स्ट्राइक रेट खूप चांगला आहे। करंट रन रेट 16चा, रिक्वायर्ड रेट 12.33चा, 18 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता। शंतनु 2 षटकं 26 धावा, एकही विकेट त्याला मिळाला नाहीये। ओ वेगवान भन्नाट वेगाचा चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं, मनगटाचा वापर करत होता, चेंडू बॅटवरती आला नाहीये। मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पकडेल, थ्रो करेल, तोपर्यंत 1 धाव पूर्ण झाले। एकेरीने धावसंख्या वाढते। या 2 धावा पूर्ण केल्यात, खरं तर 2 धावा पूर्ण केले गेलेले आहेत। मिड विकेटचा क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होता, त्याचा फायदा घेत सौरभ शिंदे, सूरज गायकवाड यांनी एकीचे रूपांतर दुहेरीमध्ये केले आणि त्यामुळे आता धावसंख्येमध्ये वाढतो। धावसंख्या 50।
50ला 1. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर खेळलाय लॉकरमध्ये क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल. चौथ्या षटकाचा खेळ आहे. 16 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार होणार का? पहिला सामना आहे मातोश्री 11 सिजा 11 या दोन संघादरम्यान. सिजा 11 संघासमोर एक मोठं आव्हान आहे. 12.75 ची सरासरी आस्किंग रन रेट. 16 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता. 51ला 1 स्थिती आहे. अंकित गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकरला बॅट्समन सौरभ शिंदे सेट बॅट्समन आहे. सुरेख चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं. टप्पा थोडा ऑफ टाइमच्या बाहेर. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. अंकितनं यावेळेला गोलंदाज म्हणून खूप चांगली कामगिरी केली. या 3 चेंडूचं जर पृथक्करण बघितलं तर त्यानं अचूक मारा केलाय. वेगवान भन्नाट मारा केलाय. वेगावरती तो स्वार झालाय. 2 मीटर आणि 4 मीटरचा अप्रतिम वापर करत असताना धबल का धबा 51ला 1. 15 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता. रोमवर्षक सामना बघायला मिळेल का प्रेक्षकांना? अंकित गोलंदाजी मार्कवरती. या षटकाचा 4था चेंडू आहे. अतिशय महत्वाचा चेंडू आहे. ऑन साइडला खेळायचं होतं. फॉलिंग स्वीप करायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. एस डिरेक्शन खूप चांगलं होतंय. षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. 14 चेंडू 34 धावांची आवश्यकता. आता उत्कंठ वाढायला लागले. रोमवर्षक सामना बघायला मिळेल का? सौरभ शिंदे 24 वरती खेळतोय. सायराज अर्थात सूरज मैदानावरती. सूरज गायकवाड देखील महत्वाचा खेळतोय. सूरज गायकवाड 5 वरती खेळतोय. धावसंख्या 51ला 1. फुलटा चेंडू ऑन साइडला खेळलाय. गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. मिड विकेटला 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावा पूर्ण झालेले आहेत. सामन्यामध्ये मजा येणार. हा फक्त खेळ नाही तर हृदयाची धडधड आहे. तुमची संपूर्ण ऊर्जा पणाला लावा. अस्तित्वाची लढाई आहे. व्यावसायिक खेळाडू मैदानावरती बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी पाहायला मिळते. अटीतटीचा सामना. सौरभ शिंदे 26 वरती. 53ला 1 स्थिती आहे. 13 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता. सौरभ शिंदेनं खूप चांगली बॅटिंग केली. आश्वासक बॅटिंग केले. अंकितच्या या षटकात एकही चौकार नाही. एकही षटकार नाहीये. आस्था बिल्कॉन चौकार षटकार तुम्हाला ठोकावे लागतील. अंकित मैदानावरती आहे. दुसऱ्या बाजूला अंकितनं धावांवरती अंकुश लावलाय. काय गोलंदाजी केली आतापर्यंत. जबरदस्त कामगिरी केली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. 8 ते 10 पावलांचा बॉलिंग मार्क. डावखुरा फलंदाज सौरभ शिंदे ऑन स्ट्राईक. उलटा चेंडू सुरेख खेळलाय. लॉग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. फंबल झालाय. त्याचा फायदा घेत 2 धावा पूर्ण केल्या आहेत. फंबल लॉस्ट द बॅट्समॅन टू कम बॅक फॉर सेकंड. 2 धावाने अंकितचे षटक समाप्त झालेले. या षटकामध्ये 7 धावा. 4 षटक 55ला 1. 12 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. उत्कंठात शिगेला पोहोचले. यशवंत भाऊ पाचांगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचंय. महत्वाचा सामना. 12 मिनिटं शिल्लक आहेत. 12 मिनिटं. आता 12 मिनिटं बोलता काही सेकंद संपले पण असतील. वेळ देखील महत्वाचे. 55 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. जिंकायचं म्हटलं तर योग्य तो वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं असतं. वेळ चुकून गेले तर हुकमाचे एके सुद्धा वाया जातात. निर्णायक क्षण आहेत. या मॅचची चर्चा वर्षोनवर्ष होऊ शकते. हा सामना आहे. 12 चेंडू 30. और आने वाला ओवर बताएगा कि ऊट किस करवट पर बैठने वाला है. रिक्वायर्ड रेट 15चा. करंट रेट 13.75. अतिशय शानदार खेळ. सौरभ शिंदे 28 वरती खेळतोय. अंकितच्या षटकात आलेल्या 7 धावा. यामुळे मातोश्री संघाने कमबॅक केले. परंतु एक कमबॅक आहे की वेलकम बॅक येणारी वेळच सांगेल. श्रीजा 11 संघाला जिंकण्याकरता 15च्या सरासरीनं आता 30 धावा उभारायचे आहेत. बॅटरी डॉट प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग 2025. ट्वेल्थ मॅन तुम्ही समालोचन कक्षामध्ये कंपल्सरी राहायचंय. अंकित षटक निर्णायक ठरते. सुरेख कामगिरी त्याने केले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल असं चौधरी. त्याच्या पहिल्या षटकाचं पृथक्करण 1 षटक 18 धावा 1 बळी त्याला मिळालाय. सौरभ शिंदे 28 वरती खेळत होता. सूरज गायकवाड 5. दुसऱ्या विकेटसाठी अतिशय महत्वपूर्ण भागीदारी. टेनिस क्रिकेट .in वरती ही स्पर्धा आपण पाहताय. या स्पर्धेचं अतिशय सुंदर असं थेट प्रक्षेपण. असंच चौधरीचं षटक आहे. क्षेत्राची बिबरचना पुन्हा एकदा पहा. फ्लाइंग स्लिप
एक पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक बॅट्समन सूरज गायकवाडसाठी. गोलंदाजी मार्कवरती असद चौधरी तयार. ऑफटॉमच्या बाहेरचा चेंडू होता, पॉइंटच्या दिशेने खेळलाय. टकाटक, झटपट, पटपट आणि टकाटक चेंडू पॉइंटच्या डोक्यावर नसीमर शपार. स्क्वेअर कटचा टकाटक चौकार असता बिलकॉन चौकार. असद चौधरी विरुद्ध केलेला हल्ला 59 धाबा धाबांवरती आहेत. अतिशय दर्जेदार खेळ. काय फटका सजवला होता. बॅटची खड. हो. बदला घेण्याची संधी होती. थोडासा ओव्हरथ्रो झालाय काय कव्हर करण्याकरता क्षेत्ररक्षकाला, त्यामुळे एकच धाव मिळेल. उत्सुकता आता वाढते, उत्कंठ शिगेला पोहोचते प्रेक्षकांना. हे समय एक उत्कंठवर्धक सामना मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय, जिथे प्रत्येक क्षणाला श्वास रोखला जातोय. तीच खरी लढत, मैदान गाजवा, हीच ती वेळ आहे. 60 धाबा एका गडाच्या मोबदल्यामध्ये 5 षटकाचा खेळ. पहिला सामना आजच्या दिवसभरातला आपण पाहतोय. मातोश्री 11 आणि श्रीजा 11 या दोन संघा दरम्यान. नितीन अल्लाट, गणेश भाऊ हडवले. काय सामना रंगलाय. सौरभ खेळतोय 28 वरती, सूरज गायकवाड 10. रिक्वायर्ड रेट 15चा आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 5 धाबा. डावकर सौरभ शिंदे. स्प्रिंग अंडर 28 नाउ स्कोर 60 पमान. असद चौधरी गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. समालोचन कक्षाकडनं गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक. अबे चेंडू लागल मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो बनलाय प्रेक्षक. अप्रतिम फटका. इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा. कधी नाद करू नये. आजचा बिलकॉन षटकार. चौतीस मध्ये 14 चेंडूमध्ये 34 धाबा त्याने ठोकल्या आहेत. 9 चेंडूमध्ये 19 धाबांची आवश्यकता. 66 ला एक स्थिती आहे. गौरव सामंत आहेत. तुम्हाला बरेच अपडेट मिळणार आहेत. महत्वाचा सामना. विजय तेव्हाच गोल लागतो जेव्हा सामना रोमर्षक होतो. आता या सामन्याचा विजय जो आहे, विजय अतिशय महत्वाचा आहे. त्याचा आस्वाद, विजयाचा आस्वाद कोण चागणार, विजयाचा गुलाल कोण उधळणार. काय सामना, काय सामना. प्रेक्षकांसाठी आता पर्वणी ठरतोय. 66 ला 1. 5व्या षटकाचा खेळ. असद चौधरीच्या पहिल्या 3 चेंडूवरती 11 धाबा ठोकल्यात. फुल टॉस. त्यावरती सौरभ बदला बॉस. हा सौरभ नाही, हा बिग बॉस आहे. काय फटका सजवलाय. आजचा बिलकॉन बिग 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 मॅक्झिमम षटकार. विकेट अत्यंत महत्वाचा फॅक्टर ठरेल. नितीन अल्लाट संघमालक, श्रीजा 11 आणि गणेश भाऊ अडवले संघमालक आहेत मैदानावरती. सामना रंगलाय. 10 चेंडूमध्ये 35 धावा खर्च केल्यात असदने. मागणा ठरला 1 विकेट त्याला मिळाले, पण आणखीन एका विकेटची आवश्यकता. रोमर्षक सामना इतका जबरदस्त करा ही प्रतिस्पर्ध्याने म्हणावं लागेल. वाह, काय लढत होती, काय सामना होता. मैदानाच्या बाहेरचे प्रेक्षकही या ठिकाणी. छान चेंडू आहे, सुंदर ऑन साईडला खेळ आहे. टायमिंग चांगलं नाही. क्षेत्ररक्षक आहे. वेगवान थ्रो, परंतु 2 धावा पूर्ण होत आहेत. वेगानं, भन्नाट वेगानं 2 धावा पूर्ण केलेले आहेत. अतिशय चुरशीचा, अटीतडीचा सामना मैदानावरती. प्रत्येक चेंडूवरती, प्रत्येक क्षणावरती थरार. तुमची ताकद दाखवा. हा क्षण तुमच्यासाठी यादगार आहे. हा क्षण त्याची चर्चा वर्षानुवर्ष होऊ शकते. धावसंख्या 74 ला 1. 5व्या षटकाचा शेवटचा चेंडू. असद गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. समालोचन कक्षाकडे गोलंदाजी करतोय. सौरभ शिंदे 42 वरती सामोर जाईल असदसाठी. सरळ बॅटने खेळलाय. मला क्षेत्ररक्षक. विकेटची आवश्यकता. विकेट आले. बघा, मोबाईल चालवायचा असेल तर पाहिजे नेट, आणि मैदानावरती या ठिकाणी सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला पाहिजे विकेट. बॅटरी .ai विकेट.
एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळायचं होतं, बाउंड्री लाईनच्या बाहेर. सौरभनं शानदार बॅटिंग केली, परंतु असदने असरदार गोलंदाजी करत असताना शिकार पण केली नाही. सामना रंगतदार. आता असदने बदला घेतला. दुसरा विकेट अतिशय महत्वाचा होता. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. पहिला सामना रोमहर्षक, पहिला सामना रंगतदार. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी, पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी धडपड सारी. खडकवासला प्रीमियर लीग 2025 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. मैदानावरती रंगतदार सामना, रोमहर्षक सामना. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. आता कौशल्य नाही, आता कौशल्य नाही तर केवळ जिगर काम करेल. इतिहास घडवण्याची आणि गुलाल उधळण्याची हीच ती वेळ आहे. सामना रंगतदार. 5 मिनिटं तुमची शिल्लक आहेत शेवटच्या षटकासाठी. एक एक मिनिट, एक एक सेकंद, एक एक धाव, एक एक क्षण तुमच्यासाठी सोन्याचा असणार आहे. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. उत्कंठावर्धक सामना. अजिंक्य मैदानावरती दाखल झालाय. सूरज गायकवाड 10 वरती, अमर गोरे गोलंदाजी मार्क वरती. अमर गोरेचं एक मोठं रेकॉर्ड आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये 10 चेंडू मध्ये त्याने 50 धावा ठोकल्या होत्या गोलंदाजी मार्क मध्ये. आज जबाबदारी वेगळी आहे. ऑन साइडला खेळले फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. जोरदार अपील केलं होतं अमर गोरेने, परंतु पंचाने ते पेटवून टाकलेलं आहे. मैदानावरती आता महत्वाचा सामना. उर्वरितचा 5 चेंडू देखील शिल्लक आहे. 10 धावांची आवश्यकता. काय सामना, काय सामना मैदानावरती रंगलाय. हा फक्त खेळ नाही, हृदयाची धडधड आहे. तुमची सगळी ऊर्जा इथे लावा. सगळा इथे जो स्किल आहे, तुमचं जे स्किल आहे ते सगळं स्किल या ठिकाणी पडायला लावा. तुमच्याकडे असलेले प्रतिभा या ठिकाणी पडायला लावा. सामना अटीतटीचा. 5 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. ऑफटॉपच्या बाहेरचा चेंडू हेलिकॉप्टर खेळलाय. लॉगामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल. अजिंक्यचा संपलाय खेळ. धक्का क्रमांक 2. प्लॅटफॉर्मवरती तिकीट आणि क्रिकेटमध्ये विकेट घेणं गरजेचं असतं. बॅटरी डॉट या विकेट. अतिशय महत्वाचा विकेट आहे. ऍक्शन रिप्ले पहा. ऑफटॉपच्या खूपच बाहेर असलेला चेंडू लॉक ऑफच्या दिशेने खेळायचं. हेलिकॉप्टर खेळायला विचित्रच चेंडू गेला हवेमध्ये. खूप वरती गेला होता. एलिव्हेशन जास्त होतं आणि त्यामुळे आता 6व्या षटकात आणखीन एक बळी मिळतोय मातोश्री इलेव्हन संघाला. धावसंख्या 75ला 3. नवीन बॅटर दाखल होतोय मैदानावरती फिरोज पटेल. अमर गोरेचे षटक आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. आता एक मोठा फटका, एक मोठा फटका अत्यंत महत्वाचा असेल श्रीजा इलेव्हन संघासाठी. उंचावल्यांचा खेळ मैदानावरती. कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है. रोमहर्षक सामना. उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. जर तुमच्याकडे नख असतील ना, ते नख या ठिकाणी तुम्ही निश्चितच कुरतडण्याचा प्रयत्न कराल. अत्यंत महत्वाचा सामना. अमर गोरे गोलंदाजी मार्कवरती. फिरोज पटेल ऑन स्ट्राइक. 75 फॉर 3. रिक्वायर्ड रेट 15 पर्यंतच आहे आतापर्यंत. 4 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षक व्यूहरचना. एक फ्लाइंग स्लिप, गरी पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉग ऑफ. ऑफसाइडला 5 क्षेत्ररक्षक. पहिला सामना पैसा वसूल. 75 फॉर 3. ऑफटॉमच्या बाहेरचा चेंडू 4 खेळलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आहे. वेगवान. ओहो, खराब खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाइल सीमारेखा पार. नदी को पार करने के लिए चाहिए नौका और अपनी मंजिल की तरफ बढ़ने के लिए चाहिए चौका. आस्था बिल्कुल चौका. थँक्यू डीजे मास्टर. मैदानावरती फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय, त्यामुळे आता समीकरण पुन्हा एकदा बदलले. 2 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. उर्वरित 3 चेंडू टाकण्याकरता. 3 चेंडू मध्ये आता जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता. काय सामना आहे, काय सामना आहे. प्रेक्षकांसाठी, तमाम क्रीडा शौकीनांसाठी, जे लाईव्ह प्रेक्षक बघतात त्यांच्यासाठी परभणी ठरतोय. क्या मुकाबला चल रहा है. 79 फॉर 3. 3 गेंदों का खेल शेष. बहुत बढ़िया गेंद ऑन साइड पर खेल दिया. इस बार गोरे साहब है, बहुत बढ़िया तरीके से फील्डिंग जरूर करेंगे. गेंद को रोका गया. 2 गेंदों का खेल आना बाकी है. 5 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस. संकट के समय में हर छोटी चीज बिल्कुल काउंट हो जाती है. प्रेक्षकांसाठी निश्चितच परभणी घाबरण्याची ही वेळ नाही, शौर्य दाखवण्याची आहे. मैदानात दोन्ही बाजूला समान आग लागले. काय सामना आहे. इतिहास घडवण्याची हीच वेळ आहे. गुलाल उधळण्याची हीच वेळ आहे. 80 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्याकरता मातोश्री 11 सीजा 11. पैसा वसूल सामना. पैसा वसूल मुकाबला. हृदयाची धडधड वाढले. अमर गोरे तयार. सूरज गायकवाड. ऑफटॉमच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न नाही केलाय. चेंडू सोडून दिलाय. वाईट बॉलचा इशारा.
मिस्टर एस्ट्रा. महत्वाचा सामना आहे. DRS घेतला गेलाय. मला वाटतं बॅट्समनने चॅलेंज केले का बॅट्समनने चॅलेंज केले की फिल्डिंगने केले. फिल्डिंगने केले. वाईट बॉलचा इशारा झाला अजय औले यांनी केलाय, त्यामुळे गोलंदाजाने चॅलेंज केले या ठिकाणी. अजय औले यांनी व्हाईट बॉलचा इशारा केला होता. गोलंदाजाला वाटतं की हा फेअर डिलिव्हरी असली पाहिजे. टीव्ही एम्पायरचा काय इशारा असेल बघूया. Battery.ai प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग 2025. अनिल भाऊ भूमकर आणि अमरदादा खेडेकर स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे उद्गाते. शानदार आयोजन. टिक वाढले, हृदयाची धडधड वाढले. बघूया काय घडते आणि काय बिघडते. वेगवान भन्नाट वेगाचा चेंडू आहे. अमर गोरे. शानदार आयोजन. सिंहगडचं मैदान. पैसा उसूर मॅच. रोमरचेक सामने. काय घडते मैदानात सुरू झाली धडपड. हृदयाची वाढली धडधड. इट्स अ वाईट बॉल. ऑनफिल्ड अंपायर अजय आवले सरांनी दिलेला निर्णय. टीव्ही अंपायरने पण या ठिकाणी सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे. आपण घेतला होता रिव्ह्यू. तो रिव्ह्यू तुमचा या ठिकाणी निश्चितच अनसक्सेसफुल झालेला आहे. शेवटचा मिनिट शिल्लक आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 धाबांची आवश्यकता. किसकी होगी हार, कौन करेगा पलटवार, किसके खेलने की कोशिश नहीं है. और आता बॅट्समनने घेतलाय. बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय. पहिल्यांदा गोलंदाजाने घेतला होता. मजा येते. काय सामना मैदानावरती आहे. 2 चेंडू आणि 4 धाबांची आवश्यकता असताना पुन्हा एकदा वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न अमर गोरेने केलाय. संजय भालेराव काय निर्णय देतात. हृदयाची धडधड पुन्हा एकदा या ठिकाणी वाढते. वाह काय सामना आहे. प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त थरार. लढत जबरदस्त आहे. आता बघणाऱ्यांचा काळजाचा ठोका देखील चुकलेला आहे. 2 चेंडू 4 धाबांची आवश्यकता. एक सेकंद महत्वाचा आहे. एक धाव महत्वाची. एक बॉल सोन्याची किंमत असणार आहे. शेवटचं मिनिट शिल्लक आहे. खेळ थांबलाय. डिसिजन पेंडिंग. अमर गोरेची गोलंदाजी. सूरज गायकवाड 11 मध्ये खेळतोय. बॅट्समनने घेतला रिव्ह्यू. DRSचा वापर. पहिल्यांदा गोलंदाज अमर गोरेने या ठिकाणी DRSचा वापर केला होता. तो अनसक्सेसफुल ठरलाय. व्हाईट बॉलचा इशारा झाला होता. त्यानंतर आता बघूया टीव्ही अंपायर काय डिसिजन देतात. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. कीप रोलिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 1 चेंडू 4. एक गेम में 4. एकदा तमाम प्रेक्षकांना विनंती आहे, सामना तुम्हाला आवडला असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर करा. अतिशय अटीतटीचा सामना. हजारोच्या संख्येने प्रेक्षक गजर करतायत. टाळ्यांचा गजर. कोण जिंकणार. श्रीजा 11 की मातोश्री 11. वक्ता मोहरा. शतरंजची चाल. हारा तो जिंदगी, जीता तो कमाल. आणि सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर आपल्याला बघायला मिळेल. 1 चेंडू 4. फटका चांगला खेळला. डीपेसचा कॅमेरा चेंडू सीमारेषा पार. खडखडी चौकार. विजयाचा गुलाल उधळण्याची संधी असेल श्रीजा 11 संघाला. ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानात विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय माग फिरायचं नाही हा संकल्प श्रीजा 11 संघानं या ठिकाणी केला. ते मैदानात उतरले, ते लढले, जिंकले. तर 7 विकेटने हा सामना श्रीजा 11ने जिंकलेला आहे. कबड्डीमधील आमचे शिलेदार या ठिकाणी देखील उपस्थित. तर या सामन्यामध्ये गेम चेंजर खेळून राहिलाय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तडाखेबंद या ठिकाणी फलंदाजी करत असताना आज आक्रमण केले. हेलिकॉप्टर शॉट आपण बघितला. पूलचे फटके, हुकचे फटके त्याच्या बॅटमध्ये. धावांची भूक लागली होती. सामन्याचा विजयाचा शिल्पकार ठरतोय सौरभ शिंदे. मॅन ऑफ द मॅच. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. पण पहिला सामना असा झाला ना, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके धडधड 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 या ठिकाणी वाजत होते. धक 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 असा आवाज. सौरभ शिंदे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरता यायचे. आमचे दोन्ही मान्यवर